विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीची एक्झाम आता वर्षातून 2 वेळा होईल का? सीईटीचे क्वेश्चन सोपे असतात का टफ असतात? डिफिकल्टी लेव्हल कशी असते? सीईटीचे प्रश्न करायचे आहेत मला, मी अभ्यास नक्की कसा केला पाहिजे? मला सीईटीत किती पर्सेंटाइलला कोणतं कॉलेज मिळेल, पण त्या पर्सेंटाइलसाठी मला मार्क्स किती लागतात? हे जर तुमचे प्रश्न असतील, तर या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. टायटलच आहे की एव्हरीथिंग अबाउट एमएसटी सीईटी. फक्त एवढेच मुद्दे नाहीत, अजून पण मुद्दे मला घ्यायचे आहेत भरपूर. पण तुमचा वेळ न घालवता पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करायची. पण सुरुवातीला चॅनलचं इंट्रोडक्शन. आपलं चॅनल गेले 6-7 वर्ष YouTubeवर तुम्हाला गाईड करतंय. एक्स्ट्राऑर्डिनरी मला रिस्पॉन्स मिळतोय तुमचा. रिझल्ट आपल्या क्रॅश कोर्सचा जबरदस्त आहे. हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडणार आहे मला माहिती आहे. मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला विथिन मिनिट इंट्रोडक्शन तर झालं. मुद्द्याला सुरुवात करूया. 2 टाइम्स अ इयर होणारं. तर आपलं गव्हर्नमेंट काय करतंय, एनटीएला ॲज इट इज फॉलो करतंय. मी किती वर्ष झालं बघतोय, 2013 पासून बघतोय मी, लक्षात घ्या, की आपली टेक्स्टबुक चांगले चाललेलं असताना पण गव्हर्नमेंटला आपल्या एनसीईआरटीच आपल्यावर थोपायचं आहे. थोपलेलंच आहे ऑलमोस्ट. 2-3 वर्षात सगळंच एनसीईआरटी होऊन जाईल. मग जेईई जर वर्षातून 2 वेळा होते, मग सीईटी का नाही होणार? होणारं. पण यावर्षी धिस इयर सांगू शकत नाही आपण. पण हे होणार आहे बरं का बाळांनो. मग याचे फायदे आहेत का तोटे आहेत? मी तुम्हाला सांगतो, की जो पहिला अटेम्प्ट आहे ना, ओके, जेईई बद्दल बोलूया आपण. जेईई बद्दल बोलूया. जानेवारीत पहिला अटेम्प्ट असतो. काही ठराविक मुलं सोडली तर कोणाची तयारीच नसते. तेव्हा परत तो अटेम्प्ट अवघड गेला, की कॉन्फिडन्स लूज होतो. त्यानंतर मग बोर्डचं राहिले त्याचं टेन्शन येतं. मग थांबा ना. जर झालं 2 टाइम्स अ इयर, तेव्हा सीईटी सेलकडून आपल्याला अगोदरच कळवलं जाईल ना, तेव्हा जेव्हा कळेल तेव्हापासून स्ट्रॅटेजी, तेव्हापासून प्लॅन हा तयार पाहिजे. मग हे आत्ता ॲप्लिकेबल आहे का आत्ता या कंडिशनला? नाही. मी तुम्हाला सांगतो, हा पॉइंट आता लक्ष द्या. मी जेव्हा 12वी होतो ना, जेव्हा माझं मार्क लिस्ट माझ्या एका मित्रानं हातात घेतलं, इमिडिएटली म्हटला, "अरे, तुला इंग्लिशमध्ये 100 पैकी 48 मार्क आहेत. आता तुझं शिक्षण थांबलं. तुला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताच येणार नाही." एक तर रिझल्टमध्ये माझी वाट लागली होती. त्यात मित्र असं बोलल्यामुळे अजून तणाव आला. म्हणलं हे काय प्रकार आहे? तो अति हुशार माझ्या मित्रानं मला सांगितलं, इंग्लिशला 50 मार्क लागतात. तो क्रायटेरिया आहे. त्याशिवाय इंजिनिअरिंग होत नाही." झालं माझं इंजिनिअरिंग, लक्षात घ्या. माझ्या त्या मित्राला नॉलेजच नव्हतं म्हणूया आपण. उगाचच काय पण सांगत होता, लक्षात घ्या. मुद्दा असा आहे, ग्रुपिंग क्रायटेरिया मी एक्सप्लेन करतो तुम्हाला, लक्षात घ्या. ग्रुपिंग क्रायटेरियासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये ओपन असेल तर 45% मार्क लागतायत. म्हणजे 200 पैकी 300 पैकी 45, 45, 45, 135. पण 134 जरी मार्क असेल तरी ग्रुप क्लिअर असतो. आणि कास्ट मधून असाल तर 40%. आता मराठा समाजाला पण आरक्षण मिळतंय, मग 40% मार्क पाहिजेत. बरं वाटतंय ना? ही पहिली चूक. नकोय एवढं कमी टार्गेट, लक्षात घ्या. ग्रुपिंग क्लिअर करायचं टार्गेट ठेवायचं नाहीये तुम्हाला. तुम्हाला टॉप करायचं, लक्षात घ्या. कारण प्लेसमेंट हवी आहे. प्लेसमेंटचे क्रायटेरिया भयानक आहेत काही कंपन्यांचे. 12वीला 75% डिमांड करतायत. 12वीला 65%, 60% ची मागणी करतायत ओव्हरऑल. मग याचा अर्थ ग्रुपिंग बरोबर तुम्हाला सीएस, आयटी, इंग्लिश या विषयामध्ये पण चांगले मार्क पाहिजेत. जिओग्राफी असेल तर जिओग्राफीमध्ये पण चांगले मार्क पाहिजेतच. पण थांबा ना. नाही ग्रुप क्लिअर झाला. नाही एवढे पण पर्सेंटाइल नाही पडले. अशी मुलं पण आहेत बाळांनो, आहेत. मग अशा मुलांसाठी पण आपल्या गव्हर्नमेंटने काय केलंय, की केमिस्ट्रीला कमी मार्क आहेत तुम्हाला, तर त्याच्या ऐवजी सीएसचे मार्क काउंट होतात किंवा तुमचा आयटी असेल त्याचे मार्क काउंट होतात. अगदी बायोचे मार्क काउंट होतात. टेक्निकल सब्जेक्टचे काउंट होत आहेत, म्हणजे स्कूटर मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्सचे मार्क काउंट होतात. असतंच सीएस 200 मार्काला. त्यातले प्रॅक्टिकलचे 100 मार्क आहेत. 20 मार्क इकडे पडले, 160 झाले, की 60 मार्क त्याचे इकडे काउंट होऊ शकतात. त्यामुळे ग्रुपिंगची भीती नाहीये. ग्रुपिंग क्रायटेरियावरती मी ऑलरेडी चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहेत. ग्रुपिंग क्रायटेरिया सह्याद्री ट्युटोरियल्स असं सर्च करा. मग चला पहिला पॉइंट तर क्लिअर झाला, की 2 टाइम्स अ इयर होऊ शकतं. अजून आलेली नाही ऑर्डर. पीसीएम ग्रुप क्रायटेरिया मी एक्सप्लेन केलाय तुम्हाला, पण एवढं छोटं टार्गेट ठेवूच नका. मी तुम्हाला सांगतो, अगदी लास्ट इयर सुद्धा 94% आपला टॉपर आहे. ओके. 94% 12वीला, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो याच्या मागे मोठा हातभार आहे मॅथ्स. मॅथ्समध्ये 100 पैकी 100 सुद्धा मुलांना मार्क पडलेत. खूप मुलांना 95 प्लस मार्क आहेत. रिझन काय? मी प्रूव्ह करून दाखवलंय. पुस्तकातलं ॲज इट इज प्रश्न बोर्डला येतायत. आपला अभ्यास फक्त पाहिजे. 2 ते 3-4 वेळा रिव्हिजन पाहिजे आणि आपण जेव्हा टेक्स्ट बुक सोडवणार ना,
तेव्हा क्लिअरली सीईटी मधलं जे मॅथ्स आहे ते सुद्धा होतं जवळ-जवळ 80. चॅनलचे जुने व्हिडिओ नाही बघितले का तुम्ही गेल्या 1-2 दिवसातले? बघा ना, शॉकिंग ॲज इट इज परीक्षेतले प्रश्न येतात. म्हणजे मला कळालंय की ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे ते. ओके. बरं ह्याच्या अगोदरचा ग्रुपिंग क्रायटेरिया पीसीएम 50% कास्टमध्ये असेल तर 45% असा होता बरं का. तो कमी झालाय बाळांनो 45-40 वर आलाय. तर ग्रुपिंग राहत नाही कोणाचं. पण जर तुमचा मराठी असेल, तर तो तिथं काउंट होणार नाहीये. जर तुमचा जिओग्राफी असेल, तर काउंट होणार नाहीये. जर मुलं आता बरेचशा मुलांना अशी पेट्रिऑटिक म्हणजे एनडीएसाठी झपाटलेली असतात, भारावलेले असतात, आर्मीत जायचंय. मग ते डिफेन्स नावाचा सब्जेक्ट घेतात. डिफेन्स सुद्धा इथं काउंट केला जात नाहीये बरं का बाळांनो. त्यामुळे तुम्ही सावध व्हा, लक्षात घ्या. सगळे सब्जेक्ट परफेक्ट करा. ग्रुपिंग पीसीएम मध्येच क्लिअर व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि गंमत सांगू का? गंमत बघा, फिजिक्समध्ये 70 पैकी 35 मार्काला न्यूमेरिकल असतात. हे सगळे न्यूमेरिकल पुस्तकातले सॉल्व्ड किंवा एक्सरसाइज मधले किंवा एमसीक्यू ॲज इट इज असतात. मग आपली फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे ना, एकूण एक सॉल्व्ड प्रॉब्लेम, एमसीक्यू मधले न्यूमेरिकल, एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल सगळे घेतलेत मी. विथ लॉग कॅल्क्युलेशन. मग करायचंय ना, वेळ द्यावा लागणार आहे लक्षात घ्या. करावं लागणार आहे आणि अजून वेळ आहे. बरं आता सगळ्यात महत्वाचं मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल. मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल. चला मला ना 3 मुलांचं लकीली बरं का, लकीली 200 पैकी 200 पैकी 200 पैकी. बघा लकीली एका मुलाचा कॉल आला, "अरे किती स्कोर झालाय?" "सर 77च आले." "सर 77च आले." "सर 77च आले." लकीली. त्या तिघांनाही म्हटलं, "छान स्कोर आहे. क्लोज टू 90 पर्सेंटाइल" आणि त्यांना सगळ्यांना पण 89 पर्सेंटाइल मिळाले बरं का. आणि 89 हा ठीक-ठाक स्कोर आहे. मार्क किती कमी आहेत? फक्त 77. बरं. माझ्याकडे कोकणातली एक स्टुडंट होती बरं का. तिचा रात्री 1 वाजता मेसेज. एक्झाम की आन्सर की ओपन झाल्यानंतर, "सर खूप तणाव येतोय, खूप बेकार स्कोर आलाय." मी तिला विचारलं, "70 ते 90 मध्ये किती स्कोर झालाय?" ती म्हणली, "84 स्कोर झालाय." किती? 84. शॉकिंगली 94% आहे. शिफ्टवर डिपेंड असते बरं का लक्षात घ्या. 94 एवढ्याच मार्काला 94 पर्सेंटाइल. विचार करा. मग तुम्ही म्हणाल, "सर आता 200 पैकी 139 मार्क पडलेत. मग आता किती?" ऑलमोस्ट 60 मार्क वाढले म्हणूया आपण. 40-50 मार्क वाढले म्हणून काय असतील ते? नाही. तिथं 99 पर्सेंटाइल आहे. 99.2 ओके. 145 मार्क आहेत. 99.3 हायर मार्काला जर मार्काचा फरक पडतोय, पण मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल कळालं की. पण थांबा की. जेव्हा मी क्रॅश कोर्सच्या मुलांना एक्सप्लेन करत असतो, त्यांना मी एकच सांगितलंय कुठली गोष्ट, की मॅथ्स मधले 80% प्रश्न आपल्या कोर्समधले ॲज इट इज येणार आहेत. 80% प्रश्न. हो, 80% प्रश्न म्हणजे 40 झाले मार्क प्रश्न लक्षात घ्या. ओके. 100 पैकी 80, 50 पैकी 40. 10 प्रश्न उरले. त्यापैकी 10 पैकी 5-6 जेईई लेव्हलमधले टफ असणार आहेत आणि 5-6 जरा थोडे वेगळे असतील. पण एवढे प्रश्न येतात थोडे जोक आहे का? त्यामुळे आपल्या कोर्समधल्या मुलांना 60 प्लस होणारच. ओके. आता केमिस्ट्रीमध्ये 50च मार्क पाडणार आहेत आपल्या कोर्समधली मुलं. आहेत तसे प्रश्न आहेत रे. आणि या वर्षीची नवीन बॅच आहे ना, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याचं मी उद्याचं लेक्चर फ्री देणार आहे हां, तुम्हाला लक्षात घ्या. उद्याचं लेक्चर अमाईन फ्री करून ठेवलेत मी. का नाही बघत तुम्ही? जावा ना. तुम्ही व्हिजन बॅचमध्ये शोधायचं फ्री लेक्चर लक्षात घ्या. मग तुम्हाला व्हिजन बॅचची पण आयडिया येईल. ॲप डाउनलोड करा सह्याद्री ट्युटोरियल्स. प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये स्टोअर ऑप्शनमध्ये व्हिजन बॅचमध्ये अरे सीएसला घ्यायचं ना ॲडमिशन. मी कशाला सांगतोय? तुम्हाला ॲप वापरायला जमत नाही एवढं. जमेल ना? स्टोअरमध्ये जाऊन बॅचमध्ये कंटेंट शोधायचा. कंटेंटमध्ये 11-12च्या कंटेंटमध्ये तुम्ही फिजिक्स न्यूमेरिकल बॅच कुठे आहे ते शोधा. मग फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचा अमाईन टॉपिक फ्री दिसेल. बघा, अल्कोहोल फिनॉल इतर पण फ्री आहे. बरं आता एवढं झालं की इथेच आपल्या पोरांचा स्कोर 110 होतोय. अरे 110 म्हणजे मी आत्ता सांगतो 97-96% आहे. फिजिक्स आमच्यासाठी बोनस आहे. आणि एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, की ॲपवरच्या आपल्या सगळ्या टेस्ट फ्री आहेत रे बाळांनो, फ्री आहेत. तुम्ही टेस्ट दिल्याशिवाय स्कोर होणार नाही. बरं. आता सोर्स ऑफ क्वेशन. हे आता शॉकिंग आहे. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी माझ्या ऑफलाईन मधल्या वन ऑफ द बेस्ट पेरेंट्स आहेत. ओके. इनामदार सर. ते ठाण्यावरून मला भेटायला आले होते. त्यांच्याशी जवळ-जवळ माझं अर्धा पाऊण तास, 1 तास डिस्कशन झालं. ती व्यक्ती आली, की मी त्यांच्याशी डिस्कशन करतच एनर्जी मिळते मला छानपैकी. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना सांगितलं, की 4 दिवसापूर्वी मला कळालंय, ओके, की पुस्तकातले प्रश्न ॲज इट इज येतायत. पुस्तकातले प्रश्न ॲज इट इज येतायत. अगोदर आम्ही असं करत नव्हतो.
सगळेजण PYQ शोधत होते, सगळेजण काय करत होते, हायर लेव्हलचे क्वेश्चन्स बघत होते, सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करत होते. आम्ही आमचा ट्रॅकच चेंज केलाय. पहिला टेक्स्ट बुक. इनामदार सर पण काय म्हणले, त्यांना पण शॉकिंग वाटलं. ते म्हणले, "अरे तर दिशा फिक्स आहे. हे येणारच आहे, हे करायचंच आहे." आणि टेक्स्टबुक मधलं कुठल्याही पेजवर कुठलंही पेज ओपन केलं, कुठलंही न्यूमेरिकल तुम्हाला आलं पाहिजे. बास तुम्हाला सोर्स ऑफ क्वेश्चन कळून चुकलेला लक्षात घ्या. हे सोडून काहीही येणार नाहीये. बरं. आता मी तुम्हाला सांगतो, सगळं सांगून झालं. सगळं तुम्हाला सांगून झालेलं आहे. ओके. कशाबद्दल? MHT बद्दल. अरे पण आम्हाला सक्सेस हवाय MHT मध्ये. त्यासाठी मी मुलांचे प्रश्न आता बघा. पहिला प्रश्न डेली MCQs किती सॉल्व्ह करायच्या? ओके. तर ते काउंटिंगच्या आकड्यात फसू नका. कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर करा हे लक्षात घ्या. रोज किती सॉल्व्ह केलं पाहिजे, काय सॉल्व्ह केलं पाहिजे हे इम्पॉर्टंट नाहीये. ते कसं सॉल्व्ह केलं पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगू का? शांतपणे लक्ष द्या. आता क्लिअरली बघा मी तुम्हाला सांगू का? मी काय करतोय बघा. बघा मी सांगतो तुम्हाला काय ते शांतपणे बघा. आता मी काय करतोय, मला अमाईनचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. कुठला व्हिडिओ? अमाईनचा. ओके. 1 मिनिट हं. हे थोडंसं हँग झाल्यासारखं झालं बरं का आता. म्हणजे इथं मला सेव्ह करायचं होतं. इथून कट होतंय का? झालं शाब्बास. ओके. बघा मी सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. मला ना हा अमाईनचा व्हिडिओ करायचा आहे. ओके. ओपन. शाब्बास. ओके. रिएक्शन्स ऑफ अमाईन्स मला करायचं आहे. मग रिएक्शन्स अमाईन करताना बघा मी एकदा लास्ट टाईम पण एक्सप्लेन केलंय. पुस्तकात एक लाईन असते. बेन्झीन सल्फोनिल अमाइड इज नोन ॲज हाइन्सबर्ग रिएजंट. ही इज नोन ॲज हाइन्सबर्ग रिएजंट आणि सीडीत प्रश्न येतो, व्हॉट इस द फॉर्म्युला ऑफ हाइन्सबर्ग रिएजंट? मग आता मला सांगा रे, काय अवघड आहे? हे अवघड काहीच नाहीये. मग आता मी उद्याचे लेक्चर तुम्हाला उद्या म्हणजे म्हणूया आपल्या ॲपवर जे लेक्चर आता कसं आहे, असं मी का केलं माहिती चेंज माहिती का? हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघू शकता ना पुन्हा. ॲपवरती हा टॉपिक घेत असताना मी काय केलंय, जेव्हा तुम्हाला डिस्टिंग्विश टेस्ट घ्यायचे हाइन्सबर्ग, मी सगळे MCQs घेतोय, सगळे आलेले प्रश्न घेतोय, आत्ता आलेले प्रश्न घेतोय. पुस्तकात त्या पॉइंटवर कसे प्रश्न आहेत, हे मी त्या ऑर्गॅनिकच्या बॅचमध्ये शिकवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अमाईन टॉपिक चाललाय ऑर्गॅनिकमध्ये. मग सगळा सिलेबस संपला की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालं, अल्कोहोल फिनॉल इथर झालं. त्याच्यानंतर अजून कुठला झाला सांगा बघू, अल्डिहाइड कीटोन झालंय आणि अमाईन झालं. मग फिनिश का? नाही रे, थांबणार नाही. अल्टरनेट डे तुम्हाला डेली लेक्चर्स असे म्हणतो ना आपण अल्टरनेट डेला देणार आहे मी ऑर्गॅनिक वरती. रोज 10 रिएक्शन्स घेऊया ना. 4 टॉपिक झाले की रँडमली प्रश्न घेऊया ना. कुठले पण घ्यायचे ना. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो हे कार्बाइल अमाइन टेस्ट आहे. कार्बाइल अमाइन टेस्ट मध्ये काय बघा, दिस रिएक्शन इज अ टेस्ट फॉर प्रायमरी अमाइन. फक्त प्रायमरी अमाइन साठी आहे. फक्त बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग अमाइन हिटिंग विथ क्लोरोफॉर्म गिव्स फॉल टेस्ट. फक्त प्रायमरी अमाइन. आणि ज्याच्यामध्ये NH2 तो प्रायमरी अमाइन असतो. बघा इथेच NH2 आहे. तो प्रायमरी अमाइन आहे. हे एवढं बघा इतके प्रश्न आहेत. बघा, बघा ना. कार्बाइल अमाइन टेस्ट इज गिवन बाय प्रायमरी अमाइन. मी तुम्हाला क्लिअरली आता सांगून झालेलं आहे ही एलिमिनेशन रिएक्शन. त्याचे MCQ सगळे मी घेतोय परीक्षेत आलेले आणि लेटेस्ट प्रश्नापासून 2020 पर्यंत मी नेतोय. ओके. बरं आता मुद्दा महत्वाचा. महत्वाचा मुद्दा. कोणता मुद्दा महत्वाचा आहे? तर मी तुम्हाला सांगतो. प्रश्न असा आहे, की मला आता यश मिळवायचंच आहे. मग मी तुमची कुठे हेल्प करतोय? आता हे 5वं-6वं वर्ष आहे आपलं, की आपण क्रॅश कोर्स पेड करतोय. पहिल्या वर्षापासून माझे कोर्सेस पेड आहेत. COAP मध्ये जावा, PICTमध्ये, VIT, VIIT, PCCOE, वालचंद, कराड, महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉपच्या कॉलेजमध्ये आपले स्टुडंट आहेत. मी तुम्हाला सांगतो फॉलो करा मला. तुम्हाला यश मिळणारच आहे आणि तुम्हाला कोर्स विषयी काहीही प्रश्न असतील, तर तुम्ही मला 8087 थांबा. 8087318064 8087318064. आता माझ्याबरोबर प्रदीप सर पण आहेत. ओके. ते अगदी कालपासूनच मला जॉइन झाले. त्यामुळे तुमचा प्रत्येक कॉल आता उचलला जातोय. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिली जातायत आणि त्याच्यानंतर ते मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतायत. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतोय. एक लक्षात घ्या, की इथं ड्रॉपरसाठी पण मला एक स्ट्रॅटेजी द्यायची आहे. पण जर रेग्युलर स्टुडंट असाल, तर ड्रॉप घ्यायची वेळच आली नाही पाहिजे एवढा अभ्यास करा. ओके. आणि मी सांगतो ते फॉलो करा सगळं. ऑल द बेस्ट.